नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुखने कोर्टामध्ये खूप मोठा धमाका करत प्रिया रविराज काकांची मुलगी नसल्याचा केला खुलासा। त्याचबरोबर प्रियाचे DNA रिपोर्ट कोर्टामध्ये रविराज काकांनी पाहताच इथे रविराज काकांनी प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता तिच्याबरोबर असलेले सगळे नातेसुद्धा तोडलेले असते। त्यामुळे इथे सायली आणि अर्जुन या दोघांना खूप जास्त आनंद हा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं दामिनी देशमुख हिने साक्षी शिकरेची केस घेतलेली आहे, पण ती साक्षीकडे बघून नाही तर अर्जुन सुभेदार याच्याकडे बघून ही केस तिने घेतलेली असते। कारण अर्जुन सुभेदार याचं नावलौकिक खूपच जास्त मोठं आहे आणि त्याची कारकीर्दसुद्धा खूपच जास्त मोठी आहे। एक ही केस न हरलेला वकील म्हणून त्याचं नाव सगळीकडे गाजत असल्यामुळे इथे आता पहिल्यांदा असा वकील तिला मिळालेला असतो जो तिला तोडीस तोड असतो। त्यामुळे दामिनी देशमुख हिने आता तिला साजेल असा वकील विरुद्ध पक्षाचा असल्यामुळे तिने साक्षी शिकरेची केस घेतलेली असते। पण आता तिला नेहमी जिंकायची सवय लागलेली असते, हरायची सवय तिला अजिबात नसते। कुठलीही केस असू दे, मग ती सत्याची बाजू असू दे किंवा ती खोट्याची बाजू असू दे, पण केस जिंकणार तर दामिनी देशमुखच। कारण ती इथे खोट्याचं खरं करते, खऱ्याचं खोटं करते, पण जिंकणार तर दामिनी देशमुख अशी तिची ख्याती आहे। आणि अर्जुनला तिच्याबद्दल बरंच माहिती असतं। अर्जुनला जेव्हा कळतं की साक्षी शिकरेची केस आता ॲडव्होकेट पवार यांच्याकडून काढून घेतली आणि ती ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे, तेव्हा अर्जुनला कळतं की आता काही होऊ शकतं। म्हणजे दामिनी देशमुख ही केस फिरवण्यासाठी काही करू शकते। तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे एवढे मोठे मोठे वकील आले तुझ्यासमोर, ते तुझं काही वाकडं करू शकले नाही, तू ह्या दामिनी देशमुख यांना का घाबरतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, दामिनी देशमुख यांना घाबरण्याचं एकच कारण त्या काय करतात, इथे खोटे पुरावे सादर करतात। त्याच्यामुळे आता कशाही पद्धतीने त्या साक्षीला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील आणि ही केससुद्धा फिरवू शकतात। तेव्हा इथे अर्जुन थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो, पण सायली त्याला सांगते की तुमची बाजू ही सत्याची आहे आणि दामिनी देशमुख यांनी जिची केस घेतली ना ती खोट्याची बाजू आहे। त्याच्यामुळे खोटं जास्त वेळ तग धरून ठेवत नाही, पण इथे सत्य मात्र कितीही त्याला हरवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते जिंकल्याशिवाय राहत नाही। तेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ही गोष्ट लक्षात ठेवा। मग दामिनी देशमुखसारखे कितीही वकील तुमच्यासमोर येऊ दे, पण ते खोट्याच्याच बाजूने येतील याचा विचार फक्त तुम्ही करा। त्याच्यामुळे इथे सायलीने आता अर्जुनचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि इथे आता अर्जुनने सुद्धा पूर्ण ताकदीने ही केस आता लढायचं ठरवलेलं असतं आणि नुसतं ही केस लढायची नाही तर जिंकायची सुद्धा, असं अर्जुनचं आता म्हणणं असतं। तर आता रडायचं नाही तर लढायचं हे जे काही मधुभाऊंचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यावरती आता अर्जुनसुद्धा अगदी लक्ष देतो आणि त्या पद्धतीने आपलं काम सुरू करतो। फक्त साक्षीच्या विरोधातच नाही तर इथे आय विटनेस म्हणून आता प्रिया खूपच जास्त गवगवा करते ना, तिच्या विरोधातसुद्धा अर्जुनने खूप सारे ठोस पुरावे गोळा केलेले असतात। प्रेक्षकांनो, ते तर आपण बघितलं, पण इथे आता केस पूर्णपणे चेंज होणार असते। इथे जेव्हा साक्षी शिकरेजवळ दामिनी देशमुख हिचं बोलणं होतं तेव्हा दामिनीच्या लक्षात खूप गोष्टी येतात। दामिनीला एक गोष्ट कळते की अर्जुन सुभेदार जी केस लढतोय ती कुठली साधीसुधी केस नाही आहे, तर इथे मधुभाऊ स्वतः निर्दोष आहेत हे आता दामिनीला सुद्धा कळलेलं असतं। त्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला सोडवण्यासाठी अर्जुन दिवस रात्र एक करेल तिलासुद्धा माहिती आहे आणि इथे पूर्णपणे चुकी ही साक्षीचीच असते आणि त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या प्रियाची आणि विलासची सुद्धा असते। मधुभाऊंना विनाकारण या केसमध्ये आता प्रियाने फसवलेलं असतं, तिने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिलेली असते। त्यामुळे इथे आता अर्जुन तर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही आहे आणि इथे आता साक्षीनेच विलासला गोळी मारली, त्याच्यामुळे तिच्या विरोधातले पुरावे अर्जुन गोळा केल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा इथे दामिनी देशमुख म्हणते की हे बघा महिपत शिखरे, तुमच्या मुलीने गुन्हा केलाय,
तिनेच विलासचा खून केला हे तिने स्वतःने सुद्धा मला सांगितलं आहे. या सगळ्यामध्ये मधुकर पाटलांची काही चुकी नाही आहे. चुकी जर कुणाची आहे तर त्या प्रियाची, विलासची आणि तुमच्या मुलीची. तेव्हा तुम्ही मला सांगा की मधुकर पाटलाला तुम्ही या केसमध्ये कशाला फसवताय? तसंही अर्जुन सुभेदार त्याला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. मग तुम्हाला आता सुखरूपरित्या तुमच्या मुलीला फक्त या सगळ्या कचाट्यातून बाहेर काढायचं आहे. मग तुम्हाला ती प्रिया कशासाठी हवी आहे? ती आता काय इथे रोल करणार आहे ते सांगा. तसंही त्या प्रियाला तुम्हीच घेऊन आलात ना, आणि खोटी तन्वी बनवून तिला तुम्हीच त्यांच्या घरामध्येही सोडलंत. अहो, एवढं सगळं कारस्थान कशासाठी करताय? तुम्हाला आता फक्त तुमच्या मुलीचा जीव वाचवायचा आहे. तिला ह्या केसपासून तुम्हाला आता जर वाचवायचं असेल तर सगळा आळ त्या प्रियावरती टाका. कारण प्रिया तशीही तुमच्यासाठीच काम करत होती आणि पैशांसाठी ती काहीही करू शकते. जी आपल्याला लहानाचं मोठं केलेल्या मधुभाऊंसारख्या वडीलधाऱ्या माणसांना ती खोट्या केसमध्ये अडकवू शकते, तर ती तुम्हाला आणि तुमच्या मुलीलासुद्धा विकून खायला कमी करणार नाही. तेव्हा आता ती तिकडे सुभेदारांच्या इथे छान राणीसारखी राहते, काहीही न करता. तुमच्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं चांगलं घडतं आहे आणि इथे तुमची मुलगी जेलमध्ये आहे. मग आता त्या प्रियाची काळजी तुम्हाला करायची आहे की तुमच्या मुलीची? तेव्हा महिपत म्हणतो, मला त्या मुलीशी काही देणं घेणं नाही आहे. आमच्या तुकड्यांवरती आत्तापर्यंत जगत होती आणि अजूनही जगते. जर आम्ही सुभेदार किल्लेदार यांना जाऊन सांगितलं ना की ही मुलगी तुमची कुणीच नाही आहे, ही प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाही आहे, असं जर आम्ही सांगितलं तर आत्ता ते लोक तिला रस्त्यावरती काढून फेकतील. तेव्हा इकडे आता त्या मुलीची इथे काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. या सगळ्यामध्ये जर साक्षी निर्दोष सिद्ध करायची असेल ना तर सगळा आळ त्या प्रियावरती टाका. तेव्हा इकडे आता महिपत म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? आणि जर मग तिने सांगितलं तर की खून माझ्या मुलीनेच केला इथे? तेव्हा इथे आता दामिनी देशमुख म्हणते की ती कसं काय सांगणार की खून तुमच्या मुलीने केला आहे? कारण तिने आधी जी साक्ष दिली आहे त्याच्यामध्ये ती काय म्हणाली? जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हतीच. तिथे मधुभाऊ, विलास आणि ती लपून बसली होती. मग जर ती म्हणाली की इथे साक्षीनेच विलासचा खून केला आहे तर मग काय होईल? तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून तिच्यावरतीच गुन्हा दाखल होईल. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का शिखरे? तेव्हा आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे की विलास आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघेजण आश्रमामध्ये वात्सल्य आश्रमाचे जे काही जागेचे पेपर आहेत, प्रॉपर्टीचे पेपर, हे शोधण्यासाठी पोटात दुखायचं नाटक करून आलेले असतात. आणि ते पेपर शोधत असताना मधुभाऊ तिथे आले आणि प्रियाला रंगेहात पकडलं म्हणून प्रियाने त्यांना गोळी मारली असं आपण आता बोलायचं. ती गोळी मधुभाऊंना मारणार असते पण चुकून ती गोळी विलासला लागलेली आहे. आणि इथे आता प्रिया साक्षीसाठी काम करत होती म्हणून इथे साक्षी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती असं आपण आता कोर्टामध्ये फक्त म्हणायचं. आणि जर ती जास्त बोलली तर आपण कोर्टामध्ये हे देखील सिद्ध करायचं की प्रिया मधुकर ही पैशासाठी वाटेल ते काम करणारी मुलगी आहे. कारण तिने इथे मधुभाऊंना सुद्धा खोट्या केसमध्ये अडकवले आणि त्याचबरोबर रविराज किल्लेदार जे एवढे मोठे पनवेलमधले नावाजलेले वकील आहेत त्यांना सुद्धा तिने फसवले. कारण ती त्यांची मुलगी नाही आहे, त्यांची मुलगी कुणीतरी दुसरीच आहे. पण इथे त्यांच्या भावनांशी खेळत तिने आता त्यांना असे काही खोटे पुरावे सादर केलेले आहेत ज्याच्यावरून तिने हे सिद्ध केले की ती त्यांची मुलगी तन्वी किल्लेदार आहे. पण त्यांच्याशी तिचा काडी मात्र संबंध नाही. हे सुद्धा आपण कोर्टात सिद्ध करायचं की तिथेच सगळ्या गोष्टी समोर येतील की ही मुलगी किती नंबरची फ्रॉड आहे आणि ती इथे सगळ्यांना कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे स्वतःचे वडील म्हणजे मधुभाऊ यांना सुद्धा तिने खोट्या केसमध्ये अडकवलं. रविराज किल्लेदार जे एवढे मोठे वकील आहेत त्यांना सुद्धा तिने फसवलं. अर्जुन सुभेदार जो एवढा मोठा नावाजलेला वकील आहे त्याच्या घरामध्ये सुद्धा खोटं बोलून ती घुसले. तिने अश्विन बरोबर त्याला ब्लॅकमेल करून लग्न केले. या सगळ्या गोष्टी आपण समोर आणायचा. एकदा का प्रियाचा खोटारडेपणा समोर आला की आपोआप तिने इथे कोर्टामध्ये दिलेली साक्ष कशी खोटी आहे हे तर आपण सहजरित्या तिथे आता आपण सादर करू. आणि ती एक नंबरची खोटारडी आहे आणि खुनीसुद्धा आहे हे सुद्धा आपण सिद्ध करू. तेव्हा इथे महिपत म्हणतो, ठीक आहे, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी काही करू शकतो. आणि तशीही या मुलीचा आम्हाला काही उपयोग झालेला नाही आहे. तिला आम्ही आमच्या फायद्यासाठी आणलं होतं
पण तीच आम्हाला आता डोईजड झालेली आहे असं महिपत म्हणतो. तेव्हा इकडे आता दामिनी म्हणते की ठीक आहे, तशीही तुमच्या मुलीची केस पूर्णपणे वीक झालेली आहे. जर आता सगळा आळ आपण प्रियावरती टाकला नाही तर तुमच्या मुलीचं सुटणं हे कठीण होऊन बसेल. तेव्हा इथे महिपत म्हणतो की ठीक आहे. तेव्हा इथे दामिनी म्हणत असते की तुम्ही त्या प्रीती बुटीकबद्दल सुद्धा मला म्हणाला होतात की ते व्हिजिटिंग कार्ड अर्जुनकडे आहे म्हणून, बरोबर ना? मग आपण असं कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो, जर अर्जुनने ते व्हिजिटिंग कार्ड दाखवलं तर आपण असं म्हणायचं की ते व्हिजिटिंग कार्ड प्रियाचं आहे. कारण जेव्हा प्रिया साक्षीसाठी काम करत होती तेव्हा इथे प्रियाला साक्षी हवे तेवढे पैसे देत होती आणि तेव्हा इथे प्रिया आता शायनिंग मारण्यासाठी, इथे आपला क्लास सुधरवण्यासाठी ती प्रीती बुटीकमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जात होती, हे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. तेव्हा महिपत म्हणतो की तुमच्याकडे ज्या पद्धतीचे मुद्दे आहेत त्याच्यावरून तर मला असंच वाटते की माझी मुलगी आता लवकरच बाहेर असेल. तेव्हा दामिनी म्हणते हो, पण याच्यामध्ये आता मधुकर पाटलाच्या विरोधात एकसुद्धा पुरावा आपल्याला मिळणार नाही आहे. कारण ती बंदूक त्याच्याकडे आली कुठून आपण हे काय सांगणार आहोत? कारण तो किती प्रामाणिक माणूस आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो प्रामाणिक असल्याचे सगळे पुरावे अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण इथे आता मधुकर पाटलाला बाजूला ठेवूया आणि प्रिया मधुकरला या केसमध्ये अडकवून साक्षी शिकरेला आपण निर्दोष सिद्ध करूया, असं इकडे आता दामिनी म्हणते. तेव्हा इथे दामिनीने आता सगळ्या केसचा व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला असतो. त्यानंतर कोर्टामध्ये आता हेअरिंग असल्यामुळे इथे सायली, अर्जुन, कुसुमताई, मधुभाऊ, त्याचबरोबर इकडे आता प्रिया, अश्विनसुद्धा तिच्याबरोबर आलेला असतो, महिपत, साक्षी आणि इथे रविराज काकासुद्धा आलेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो आता प्रियाने अजून एक कारस्थान केलेलं असतं. इथे सायलीला रविराज काकांच्या नजरेतून पाडण्यासाठी त्यांना तिच्याविषयी आता त्यांच्या मनामध्ये तिने विष कालवलेलं असतं. त्यांच्या मनात खोटं नाटक भरलेलं असतं की सायली किती नालायक आहे, सायलीने आमच्या रूममध्ये कसा मोबाईल ठेवला होता, ती मला इथे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार होती, असे तिच्यावरती अनेक आरोप प्रियाने लावलेले असतात. पण ते प्रियाने लावलेले आरोपसुद्धा आता अर्जुन आणि सायली दोघेजण कसे खोटे सिद्ध करणार असतात हे सुद्धा आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. तर इथे अर्जुन म्हणत असतो की माझ्या बायकोने तुझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता, असं जर तुझं म्हणणं आहे तर मग त्याच्यामध्ये काय शूट झालं आहे ते आम्हाला बघू दे. तिने मोबाईल ठेवला असं जर तुझं म्हणणं आहे ना, तर त्याच्यामध्ये जे काही शूट झालं आहे ते कुठे आहे? आणि तेव्हा तर अश्विनसुद्धा नव्हता, अश्विन तेव्हा हॉस्पिटलमध्ये होता. मग तेव्हा तू तुझ्या रूममध्ये एकटी होतीस. तू जर एकटी रूममध्ये होतीस तर ते मोबाईलमध्ये जे काही शूट झालं होतं ते तू डिलीट का केलंस? किंवा त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड झालं होतं ते जर एवढं वाईट नव्हतं तर मग तू आम्हाला दाखवलं का नाहीस? तेव्हा इथे आता अर्जुन चांगले मुद्दे मांडतो. अर्जुन म्हणतो की त्या वेळेला अश्विन हा घरी नव्हता, तो हॉस्पिटलमध्ये होता, तन्वी एकटी तिच्या रूममध्ये होती, ती आमच्या रूममध्ये आम्ही काय करतोय काय नाही करतोय हे बघायला सारखी येत असते. आमच्या रूममध्ये येऊन आमच्या कपाटातून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ती काढू शकते. मग आम्ही जर फक्त तिचं सत्य बाहेर काढण्यासाठी एक मोबाईल लावला तर याच्यामध्ये काय बिघडलं? माझ्या बायकोवरती जेव्हा चोरीचा तिने आळ लावला, तिच्या कॅरेक्टरवरती शिंतोडे उडवले, तिला आणि मला वेगळं करण्यासाठी खोटे डिवोर्स पेपर घेऊन आली, एवढं सगळं तुझ्या मुलीने केलं सिनियर. तेव्हा तू मात्र तुझ्या मुलीला काहीच बोलला नाहीस. आणि इकडे माझ्या बायकोने फक्त आता रूममध्ये एक मोबाईल लावला, त्याच्यामध्ये काही शूटसुद्धा झालेला नाही आहे, तरीसुद्धा तू माझ्या बायकोच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आहेस. तेव्हा तिने केलेलं सगळं चांगलं तू विसरलंस का? असं अर्जुन म्हणतो आणि रविराज काकांना जाब विचारतो. आणि आता तिथल्या तिथे अर्जुनने त्याचं तोंड बंद केलेलं असतं. त्यानंतर इथे आता रविराज काका कोर्टामध्ये येतात, पण अर्जुन त्याच्याजवळ अजिबातच बोलत नाही, कारण अर्जुनला त्याचा आता राग आलेला असतो. त्यानंतर इथे दामिनी देशमुख नेहमीप्रमाणे आता आपलं ओपनिंग स्टेटमेंट देते आणि तिने साक्षी शिकरेचं वकीलपत्र स्वीकारले त्याबद्दलसुद्धा बोलते. आणि इथे अर्जुनसुद्धा आता आपले संपूर्ण बाजू मांडतो. मागच्या वेळेला जे जे काही घडलं होतं ते सगळं सविस्तरपणे मांडतो सुद्धा. आणि आता साक्षी शिकरे खरी कशी गुन्हेगार आहे हे सुद्धा अर्जुनला इथे सिद्ध करायचं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया तिला आधीपासूनच कशा पद्धतीने मदत करत होती, तिच्यासाठी प्रिया काम करत होती, म्हणूनच इथे साक्षीने आता जरी विलासचा खून केला आहे तरी तिच्या विरोधात साक्ष न देता इथे मधुकर पाटलांना विनाकारण तिने फसवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आता अर्जुन पुरावे दाखवून सिद्ध करणार असतो. पण त्याच्या आधीच दामिनी देशमुख हिने आता पूर्णपणे केसच फिरवलेले असते. दामिनी देशमुख असं म्हणत असते की जज साहेब, मला एक गोष्ट सांगायची आहे.
आत्तापर्यंत इथे साक्षीने जे काही पुरावे सादर केले, जे काही साक्षीदार सादर केले ते सगळे खोटे आहेत हे आता अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये सिद्ध केलं. मला ते मान्य आहे. मधुकर पाटील म्हणत आहेत की त्यांनी विलासचा खून केलेला नाही आहे, तर साक्षीने विलासचा खून केला आहे. पण इथे जे आय विटनेस आहे प्रिया मधुकर, तिचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हती आणि मधुकर पाटील यांनी विलासचा खून केलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांच्याकडे जर कुठल्याही प्रकारची पिस्तूल नव्हतीच तर त्यांच्याकडे तिथून अचानक पिस्तूल कुठून आली, बरोबर की नाही? तर इथे पिस्तूल वापरणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे साक्षी शिकरे आणि क्रिमिनल विलास, असं अर्जुन आता स्पष्टपणे म्हणतो. तेव्हा इथे मधुकर पाटील यांच्यावरती खोटे आरोप करू नका. ते किती प्रामाणिक होते, त्यांचं काम किती छान पद्धतीचं होतं, किती सज्जन माणूस आहे हे आता मी नव्याने सांगायला नको. आजूबाजूच्या लोकांनाही विचारा, त्याचबरोबर आश्रमामधल्या लोकांनाही विचारा. आणि जी प्रिया मधुकर जिच्या साक्षीवरती सगळेजण विश्वास ठेवतायत ना, ती एकमेव अशी मुलगी आहे जिचं आश्रमातील एकाही व्यक्तीशी, एकाही मुलाशी पटलेलं नाही आहे, असं अर्जुन आता ठामपणे म्हणतो. तेव्हा दामिनी म्हणते मला पण हेच म्हणायचं आहे की प्रिया मधुकर ही अशी मुलगी आहे जिचं कुणाशीही पटलेलं नाही आहे. आश्रमामध्ये राहत होती, मधुकर पाटील हिने तिला लहानाचं मोठं केलं, पण तरीसुद्धा त्या वडीलधाऱ्या माणसांना, वडिलांसारख्या माणसांना तिने खोट्या केसमध्ये अडकवलेलं आहे. कारण विलासचा खून हा साक्षीने नाही, मधुकर पाटीलने नाही, तर स्वतः प्रियाने केलेला आहे. कारण जेव्हा प्रिया सर्वांना घेऊन सिनेमा बघायला गेली होती तेव्हा बरोबर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि ती आश्रमातील कुणालाही बरोबर घेऊन येत नाही. ती इथे विलासला आपल्याबरोबर घेऊन येते आणि मग विलासला घेऊन आल्यानंतर आश्रमातले जे काही प्रॉपर्टीचे पेपर होते ते इथे साक्षीला हवे होते आणि प्रिया पैशांसाठी वाटेल ते काम करत असते. त्याच्यामुळे इथे साक्षीने तिला खूप पैसे दिलेले असतात आणि तिने फक्त सांगितलेलं असतं की प्रॉपर्टीचे पेपर मला हवेत. हे साक्षीचं चुकलं, पण इथे प्रिया मधुकरने ते पेपर चोरत असताना मधुभाऊ तिथे आले आणि मधुभाऊंनी तिला रंगेहात पकडलं आणि इथे आता आपलं नाव फुटू नये, मधुभाऊंनी तिच्या विरोधात कंप्लेंट करू नये म्हणून इथे आता प्रियाने पिस्तूल काढलं, जे की विलासकडं होतं. विलास एक क्रिमिनल आहे, त्याच्याकडे ते पिस्तूल होतं, ते प्रियाने घेतलं आणि ती मधुभाऊंना गोळी मारत असताना झटापटीमध्ये प्रियाकडून ती गोळी लागलेली आहे, ती म्हणजे विलासला. आणि त्यानंतर इथे विलास खाली पडल्यानंतर मधुकर पाटील हे प्रियावरती ओरडायला लागले. त्याच्यानंतर प्रियाने तिथून एक फ्लॉवर पॉट घेतलं आणि ते मधुकर पाटील यांच्या डोक्यामध्ये मारलं. डोक्यामध्ये मारल्यानंतर ते जमिनीवरती कोसळले. त्यानंतर आपल्या हातातलं पिस्तूल तिने पुसलं आणि ते पिस्तूल तिने मधुकर पाटील यांच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यांच्याच मोबाईलवरून तिने पोलिसांना फोन केला. या सगळ्या गोष्टी कुणी जर घडून आणल्या असतील तर ती प्रिया मधुकरच आहे. पण नंतरला इथे प्रियाने साक्षीला ब्लॅकमेल करायचं ठरवलं. ती म्हणाली की प्रॉपर्टीचे पेपर मी तुला आणून देणार होते ना, मग या केसमधून तू आता मला बाहेर काढायचं. तेव्हा इथे सगळा आळ आता साक्षीने स्वतःवरती घेतला होता. तिला असं वाटलं होतं की या सगळ्या तुम्ही प्रियाला बाहेर काढेन, पण इथे प्रियाला बाहेर काढता काढता आता साक्षी स्वतः याच्यामध्ये गुन्हेगार ठरलेली आहे. पण आता तिने सगळं कोर्टामध्ये सत्य सांगायचं ठरवलं आहे. तेव्हा इथे साक्षीसुद्धा हेच सांगते की त्यावेळेला मी विलासचा खून केलेला नाही आहे, विलासला गोळी ही प्रियाने मारलेली आहे, पण मी प्रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इथे प्रिया म्हणते खोटं आहे हे सगळं, मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी खोटं का बोलू? तेव्हा इथे आता दामिनी देशमुख म्हणते अच्छा, म्हणजे आतापर्यंत तू काही खोटं बोललेली नाही आहेस का? प्रिया म्हणते नाही, जे काही सत्य आहे मी तेच सांगितलं आहे. तेव्हा इथे आता दामिनी देशमुख कोर्टामध्ये प्रियाचे DNA रिपोर्ट आता सादर करते. तर इकडे आता प्रियाचे DNA आणि त्याचबरोबर रविराज काकांचे DNA आता हे सॅम्पलसाठी दिलेले असतात आणि इथे DNA रिपोर्ट आलेला असतो तो पूर्णपणे निगेटिव्ह असतो, कारण प्रिया ही रविराज काकांची मुलगी नसतेच. तेव्हा इथे आता दामिनी देशमुख म्हणत असते की प्रिया मधुकर ही रविराज किल्लेदार यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांची मुलगी म्हणून राहत आहे. तर इथे तन्वी किल्लेदार असं तिने आपलं नाव सांगितलेलं आहे आणि ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे असे तिने पुरावे दाखवलेले आहेत. पण तुम्ही जर हा DNA रिपोर्ट बघाल तर याच्यामध्ये प्रिया मधुकर ही रविराज किल्लेदार यांची मुलगीच नाही आहे. तेव्हा तो रिपोर्ट आता रविराज काका स्वतः बघतात आणि त्याच्यामध्ये प्रिया त्यांची मुलगी नाही आहे हे सिद्ध झालेलं असतं. तेव्हा इकडे आता प्रियाचा खोटाडेपणा त्यांच्या समोर आल्यानंतर रविराज काका तिच्या थोबाडीत देतात आणि म्हणतात की तू माझी मुलगी नाही आहेस, मग कोण आहेस तरी कोण तू? तेव्हा दामिनी म्हणते ती एक नंबरची फ्रॉड आहे. स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीला इथे ती आता गुन्हेगार म्हणून
तिला फसवायचं काम करते असं इकडे दामिनी देशमुख म्हणते, तेव्हा प्रिया मधुकरने विलासचा खून केलाय आणि खोटं बोलून ती रविराज किल्लेदार यांच्या घरामध्ये राहते. हा बघा DNA रिपोर्ट, ज्याच्यामध्ये हे सिद्ध होतंय की प्रिया मधुकर ही रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये हे आता सिद्ध झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता विलासचा खून हा प्रियानेच केलेला आहे असे पुरावे सुद्धा सादर करण्यात आलेले असतात आणि अर्जुनकडे सुद्धा तेच पुरावे असतात. त्यामुळे इथे आता सरळ सरळ मधुभाऊ हे निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. आणि त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेही खूप जास्त आनंदी झालेले असतात.